तर चला नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण आता बघणार आहे सेंट्रिपिटल अँड सेंट्रिफ्युगल एक्सलरेशन. व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट समजून घ्या. जिथं जिथं सर्क्युलर मोशन येणार तिथं हा कन्सेप्ट येणार, सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्स. ओके, कन्सेप्ट बघा काय, सेंट्रिपिटल अँड सेंट्रिफ्युगल फोर्स अँड सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिफ्युगल फोर्स दोन टाइपचे फोर्स आहेत. जिथं कुठं तुम्हाला रोटेशन दिसेल, सर्क्युलर मोशन दिसेल, हे दोन फोर्स कंपल्सरी तिथे येणार, सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स. तर लास्ट लेक्चरला आपण काहीतरी बघितलेलं होतं. सर्क्युलर मोशन मध्ये दोन टाइपचे एक्सलरेशन होते. एक होता टॅन्जेन्शियल एक्सलरेशन, दुसरा होता रॅडियल एक्सलरेशन. आणि तो जो रॅडियल एक्सलरेशन होता त्याला आपण काय म्हणलं, सेंट्रिपिटल एक्सलरेशन. आठवतं का बघा तुम्हाला, सेंट्रिपिटल एक्सलरेशन, सेंट्रिपिटल एक्सलरेशन किंवा त्याला आपण म्हणलेलं रॅडियल एक्सलरेशन. काय म्हणलेलं, रॅडियल एक्सलरेशन डिनोट केलं AR बार. तर रॅडियल एक्सलरेशन का म्हणलेलं, कारण हे जे एक्सलरेशन आहे इज ऑलवेज डायरेक्टेड अलोंग द रेडियस अँड टुवर्ड्स द सेंटर, म्हणून त्याला आपण म्हणतो सेंट्रिपिटल एक्सलरेशन. आता त्याचा फॉर्म्युला बघा, त्याचा फॉर्म्युला काय असणार आहे, मायनस ओमेगा स्क्वेअर आर, मायनस ओमेगा स्क्वेअर आर. दिस इज अ फॉर्म्युला फॉर सेंट्रिपिटल एक्सलरेशन. वेक्टर फॉर्म मध्ये आपण सांगितलंय. जे सर्कल तुम्ही ड्रॉ केला, पार्टिकल इथं जर असेल आणि हा सेंटर आहे, तर हा जो सेंट्रिपिटल एक्सलरेशन असतो ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल, म्हणूनच त्याला आपण सेंट्रिपिटल एक्सलरेशन, डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल, सेंटर सीकिंग. त्याला आपण म्हणतो सेंटर सीकिंग म्हणजे सेंट्रिपिटल. रॅडियल का म्हणतो, अलोंग द रेडियस असतो, म्हणून आपण सांगू शकतो की सेंट्रिपिटल एक्सलरेशन इज अलोंग रेडियस अँड टुवर्ड्स द सेंटर, टुवर्ड्स द सेंटर. हे जे एक्सलरेशन असतं पार्टिकलला नेहमी कुठे न्यायला बघत असतो, टुवर्ड्स द सेंटर कडे ओढायला बघत असतो कोण, सेंट्रिपिटल एक्सलरेशन. ओके, आता त्याचा फॉर्म्युला, हा एक फॉर्म्युला आपल्याला मिळाला. हे झालं वेक्टर फॉर्म. आता इथं मायनस साइन आपण दिला. मायनस साइन का दिलाय, कारण रॅडियल वेक्टर जो आहे, तर रॅडियल वेक्टर या डायरेक्शनला असतो, असं पोझिशन वेक्टर म्हणा किंवा रॅडियल वेक्टर म्हणा, त्याच्या अपोजिट डायरेक्शनला कोण आहे, रॅडियल एक्सलरेशन, म्हणून आपण मायनस साइन दिला. ओके, म्हणजे टुवर्ड्स द सेंटर आहे म्हणून तो काय निगेटिव्ह. अवे फ्रॉम सेंटर असेल तर आर बार आणि त्याची सेम डायरेक्शन होते, तो पॉझिटिव्ह होतो. पण इथं रॅडियल एक्सलरेशन नेहमी इथं काय असणार आहे, निगेटिव्ह, कारण रॅडियल एक्सलरेशनची डायरेक्शन आणि आर बारची डायरेक्शन अपोजिट आहे. ओके, तर आता आपलं याचं जर मॅग्निट्यूड फक्त लिहिलं, फक्त मॅग्निट्यूड जर वेक्टर नाही लिहिला, फक्त मॅग्निट्यूड जर लिहिला, तर याला आपण लिहितो ओमेगा स्क्वेअर आर. आपण असं लिहितो ओमेगा स्क्वेअर आर, मायनस आहे आपण इथं घेत नाही जर आपण मॅग्निट्यूड लिहिणार असेल तर. ओके, तर हाच फॉर्म्युला अजून थोडासा मॉडिफाय करू शकतो मी. कसा, लास्ट टाइमला आपण बघितलं V इज इक्वल टू आर ओमेगा, रिलेशन आठवतं का तुम्हाला, बघा हे एक रिलेशन आहे. मग ओमेगाची व्हॅल्यू मी काय लिहू शकतो बघा, ओमेगाची व्हॅल्यू काय, V डिवाइडेड बाय आर. करेक्ट आहे, हा फॉर्म्युला यूज करतो मी इथं. मग इथं जर यूज केला तर काय होईल बघा, ओमेगाची व्हॅल्यू काय येणार आहे, V डिवाइडेड बाय आर होल स्क्वेअर इंटू आर. सॉल्व जर केला तर काय येणार बघा, V स्क्वेअर डिवाइडेड बाय आर स्क्वेअर इंटू आर. हा एक आर कॅन्सल आन्सर काय येणार, V स्क्वेअर किती आर. दुसरा फॉर्म्युला मिळाला मला काय, V स्क्वेअर डिवाइडेड बाय आर. एक तर मी लिहू शकतो ओमेगा स्क्वेअर आर, हा सुद्धा फॉर्म्युला आहे, V स्क्वेअर आर हा सुद्धा फॉर्म्युला आहे. कळतंय का बघा. ओके, अजून एक फॉर्म्युला मी लिहू शकतो, अजून एक फॉर्म्युला बघा, A इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर आर. ओके, बट याला जर मी असं लिहिलं ओमेगा इंटू आर असं जर लिहिलं तर ओमेगा स्क्वेअरला मी कसं लिहितो, ओमेगा इंटू ओमेगा. मग हा फॅक्टर बघा, आर ओमेगा मी काय लिहू शकतो, V लिहू शकतो. मग A इज इक्वल टू काय, ओमेगा इंटू V. हा थर्ड फॉर्म्युला तयार होतो, काय, AR रॅडियल एक्सलरेशन इज इक्वल टू ओमेगा इंटू V किंवा V इंटू ओमेगा. बघा, तीन फॉर्म्युला आपण तयार केले एकापासून. हे तिन्ही फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे. तीनपैकी कुठलाही फॉर्म्युला आपण यूज करतो रॅडियल एक्सलरेशनसाठी, ओमेगा स्क्वेअर आर, V स्क्वेअर अपॉन आर, ओमेगा आर.
दिस इज सेंट्रिपिटल और रॅडियल एक्सलरेशन. तिन्ही फॉर्म्युले लिहून ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट. कसे आले मी सांगितले. ओके, स्क्रीनशॉट घ्या किंवा लिहून घ्या, मी रफ करतोय, पुढे जायचंय मला. हे झालं सेंट्रिपिटल एक्सलरेशन. ओके, बट मला सेंट्रिपिटल फोर्स पाहिजे. सेंट्रिपिटल एक्सलरेशन नको आहे, फोर्स पाहिजे. आता सेंट्रिपिटल फोर्स बघा, तो कशामुळे तयार होणार आहे? सेंट्रिपिटल एक्सलरेशनमुळे तयार होणार आहे. आता तो कसा असेल बघा. फोर्सचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. फोर्स इज इक्वल टू काय असतो? मास इनटू एक्सलरेशन. आणि आपण आताच फाइंड आउट केलं एक्सलरेशनचे 3 फॉर्म्युले आहेत. मग मला इथं रॅडियल एक्सलरेशन घ्यायचं. सेंट्रिपिटल फोर्स म्हणून मी सेंट्रिपिटल एक्सलरेशन घेतो. तर सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय ना बघा, मास इनटू एक्सलरेशन. पहिला फॉर्म्युला काय होता? ओमेगा स्क्वेअर आर. फर्स्ट फॉर्म्युला सेंट्रिपिटल फोर्सचा. सेकंड मास इनटू एक्सलरेशन काय होता? v स्क्वेअर अपॉन r. आणि थर्ड फॉर्म्युला होता मास इनटू v ओमेगा किंवा ओमेगा v. That's it. This is the formula for centripetal force. This force is responsible for circular motion. हा जो फोर्स आहे हा रिस्पॉन्सिबल असतो सर्क्युलर मोशन साठी. सेंट्रिपिटल फोर्स नसेल तर सर्क्युलर मोशन मिळणार नाही. कंपल्सरी लक्षात ठेवायचा. हा फोर्स रिस्पॉन्सिबल आहे जो काय करतो, पार्टिकलला टुवर्ड दिस सेंटर काय करत असतो, ओढायचा प्रयत्न करत असतो. आणि त्या ट्रॅक मध्ये ठेवतो कोण? सेंट्रिपिटल फोर्स. इथपर्यंत कळलं का बघा. ओके, तर हा झाला सेंट्रिपिटल फोर्स. तर याच्या एक्झॅक्टली अपोजिट सेंट्रिपिटल फोर्स मुळे एक फोर्स जनरेट होतो. हा जो आहे हा रिअल फोर्स आहे. याला आपण म्हणतो रिअल फोर्स. कारण याचं आपण ओरिजिन सांगू शकतो, ऍक्च्युली कुठून ओरिजिनेट झाला हे सांगू शकतो. म्हणून सेंट्रिपिटल फोर्स हा रिअल फोर्स आहे. बट सेंट्रिफ्युगल फोर्स जो आहे तो कशामुळे तयार होतो? सेंट्रिपिटल फोर्स मुळे तो तयार होतो. सेंट्रिपिटल फोर्स आधी तयार होणार, मग लगेच काय होणार? सेंट्रिफ्युगल फोर्स तयार होतो. आणि त्याला आपण म्हणतो सीडो फोर्स. सीडो म्हणजे आभासी. सीडो फोर्स म्हणजे जो रिअल नाही आहे, तेव्हा नॉट रिअल. दिस फोर्स इज नॉट रिअल. कारण याचं ओरिजिन आपल्याला सांगता येत नाही. भरपूर कन्सेप्ट आहे. नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स जेव्हा जेईला जाईल आपण तेव्हा थोडंसं एक्स्ट्रा तिथं बघूया. फक्त आता एवढं लक्षात ठेवा, सेंट्रिपिटल फोर्स रिअल फोर्स आहे आणि त्याच्यामुळं हा सेंट्रिफ्युगल फोर्स तयार होतो. आणि हा स्यूडो फोर्स आहे, आभासी. ऍक्च्युली मध्ये त्याचं ओरिजिन सांगता येत नाही. म्हणजे रिअल नाही याचा अर्थ इमॅजिनरी असं म्हणायचं नाही. इमॅजिनरी आपण इमॅजिन केलाय असं नाही. ऍक्च्युली तो आपल्याला मेजर करता येतो. जरी स्यूडो असेल तरी आपल्याला एका वेट मशीन आपल्यातून त्याला मेजर करू शकतो. सेंट्रिफ्यूज असतात, भरपूर टाईपचे मशीन्स आहेत, त्यांना आपण मेजर करू शकतो ऍक्च्युली किती सेंट्रिफ्युगल फोर्स अप्लाय होतो इथं. पण हा जो सेंट्रिफ्युगल फोर्स आहे तुम्ही एक्सपिरियन्स कुठं करता? सेंट्रिपिटल फोर्सचं काम काय आहे? पार्टिकलला टुवर्ड दिस सेंटर ओढायचं. सेंट्रिफ्युगल फोर्सचं काम काय असतं? एक्झॅक्टली अपोजिट. सेंटर पासून पार्टिकलला अवे न्यायचं. मग तुम्ही एक्सपिरियन्स केला असा, जेव्हा कधी घाटात गाडी जात असते आणि घाटात समजा तुम्ही लेफ्ट टर्न घेतला म्हणजे तो सर्क्युलर ट्रॅकच आहे. तुम्ही लेफ्ट टर्न घेतला तर तुमची बॉडी जाते राईटला. राईटला काय जाते? सेंट्रिफ्युगल फोर्स तुम्हाला ट्रॅक मधून बाहेर नेत असतो. रिस्पॉन्सिबल कोण आहे? सेंट्रिफ्युगल फोर्स. किंवा तुम्ही ते बागेत बघितलं असाल, मेरी गो राऊंड असं एक खेळणं असतं. 4 जण मध्ये बसतात आणि 1 जण फिरवत असतो त्यांना. मग तुम्ही जर बघितला चुकून जर तुम्ही हात सोडला तर ऑब्व्हियसली तुम्ही कुठे जाणार आहे? बाहेर जाता. त्या मेरी गो राऊंड मधून बाहेर जाता. का? कारण सेंट्रिफ्युगल फोर्स तुम्हाला ओढत असतो. 2 फोर्स नेहमी असतात सर्क्युलर मोशन असली. एक फोर्स तुम्हाला सेंटरकडे ओढत असतो, दुसरा फोर्स सेंटरच्या बाहेर ओढायला बघतो. जो बाहेर जो ओढत असतो तो काय असतो? सेंट्रिफ्युगल फोर्स असतो. कळतंय का बघा? आणि ते नेहमी एक्सलरेटेड फ्रेममुळे तयार होत असतं. दोन्ही कसे कळाले? सेंट्रिपिटल फोर्स which is acting towards the center of circle and along the radius. Centrifugal force acts along the radius but away from the center of सर्कल. हे जेव्हा दोन्ही बॅलन्स होतात तेव्हा तुम्हाला एक प्युअर सर्क्युलर मोशन मिळते. हा कन्सेप्ट होता. आता त्याच्या पुढे बघा, सेंट्रिफ्युगल फोर्स तुम्हाला जास्त विचारला जाणार नाही आता तरी. ऍडव्हान्स लेवलला जेव्हा क्वेश्चन्स असतील जे तेव्हा तिथं त्याचा पार्ट जास्त येईल. स्यूडो फोर्सचा, नॉन इनर्शियल फ्रेमचा इथं जास्त येईल, बोर्डासाठी जास्त येणार नाही. त्याच्यामुळे जो इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो मी डिस्कस करतो. बुकमध्ये दिलेलं नाही आहे, तर तुम्हाला माहित असावा. पुढचे सगळे पॉईंट तुम्हाला इझी जातील म्हणून सांगतो.
तर सेंट्रिपिटल फोर्स तुम्हाला काढता आला पाहिजे. कुठलीही समजा एखादी सिच्युएशन दिली, तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्स आधी ओळखता आला पाहिजे. कोण सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतोय हे कळायला पाहिजे. पहिली केस, फर्स्ट केस सांगतो मी. ग्रॅव्हिटेशन आपण बघितलाय, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. फॉर एक्झाम्पल इथं सन आहे सेंटरला आणि एखादा प्लॅनेट आहे किंवा अर्थ आहे त्याच्या भोवती रोटेट होते, सॉरी रिव्हॉल्व होते, अशी रिव्हॉल्व होते. रिव्हॉल्व जर होत असेल, आता हा सर्क्युलर मोशन आहे, सर्क्युलर मोशन असेल तर सेंट्रिपिटल फोर्स असणारच. आता तो सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतो, कोण या प्लॅनेटला या ऑर्बिटमध्ये ठेवतो, कोण ठेवतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स, लॉ फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे, सन याच्यावर ग्रॅव्हिटी अप्लाय होणार आहे एकमेकांची आणि ते एकमेकांना काय करणार आहे, अट्रॅक्ट करणार आहे अकॉर्डिंग टू लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. मग तो जो फोर्स आहे तो प्रोव्हाइड करतो तुम्हाला इथं सेंट्रिपिटल फोर्स. मग इथं बघा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन तुम्हाला काय देणार आहे, सेंट्रिपिटल फोर्स देणार. या कंडिशन मध्ये प्लॅनेट आणि सन सिस्टीम घ्या किंवा ग्रॅव्हिटी जर तुम्ही कन्सिडर केला तर ग्रॅव्हिटी काय देणार आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय देणार तुम्हाला इथं, सेंट्रिपिटल फोर्स देणार. सेकंड कंडिशन मध्ये, सेकंड कंडिशन समजा इलेक्ट्रॉन घ्या, समजा हा न्यूक्लियस आहे, पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस, इथं इलेक्ट्रॉन आहे. तर या दोघांच्या मध्ये अट्रॅक्शन असतं. कुठलं अट्रॅक्शन असतं, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. काय म्हणतो आपण त्याला, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन करून आपल्याला माहित आहे. मग आता इथं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्याला काय करतो, अट्रॅक्ट करतो. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतो, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. बघा फॅक्टर तोच आहे, सेंट्रिपिटल फोर्सच आहे, पण इथं कोण देतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो. इथं तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतो, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. कळतंय? मग अजून थोडंसं पुढे कंडिशन मध्ये गेलो, समजा एखादा रेल्वे सपोर्ट आहे, त्याला स्ट्रिंग तुम्ही बांधलेली आहे, एक थोडासा छोटा वेट लावला खाली आणि त्याला तुम्ही त्याला सर्क्युलर मोशन मध्ये फिरवताय, असं उभा फिरवताय त्याला, असं काय तर त्याला रिव्हॉल्व करताय. मग असं जर असेल, इथं सर्क्युलर मोशन आहे तर सेंट्रिपिटल फोर्स पाहिजे. इथं सेंट्रिपिटल फोर्स कोण देतो, इथं देतो सेंट्रिपिटल फोर्स तुम्हाला टेन्शन इन स्ट्रिंग, टेन्शन इन स्ट्रिंग. जिथं स्ट्रिंगचा प्रॉब्लेम येणार आहे तिथं तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्स कोण देणार, रोटेशन रिव्हॉल्यूशन मध्ये कोण देणार, टेन्शन इन स्ट्रिंग. इथं टेन्शन इन स्ट्रिंग तुम्हाला काय प्रोव्हाइड करतं, सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतं. बघा कन्सेप्ट कळतोय का? किंवा त्याच्या पुढे गेला, समजा एखादा रोड दिला, असा स्ट्रेट रोड होता आणि जो जाऊन असा टर्न घेतो, हा रोड असा टर्न घेतो असा इकडे, ओके. आणि त्याच्यावर एक बाईक आहे अशी चालली आणि बाईकनं असा टर्न घ्यायचा. आता बाईक टर्न घेते म्हणजे ऍक्च्युली आता ती सर्क्युलर मोशन मध्ये आहे, कारण हा जो ट्रॅक दिसतो तुम्हाला तो एका मोठ्या असा सर्कलचा भागाचा आहे, तो छोटासा. म्हणजे आता ती बाईक जी आहे ती सर्क्युलर मोशन मध्ये आहे. आता इथं सर्क्युलर मोशन जर आहे तर सेंट्रिपिटल फोर्स पाहिजे, तर इथं सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतो तुम्हाला, इथं सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो फ्रिक्शन. कोण प्रोव्हाइड करतो, फ्रिक्शन बिटवीन टायर्स ऑफ बाईक अँड रोड. फ्रिक्शन जर असेल तरच तुम्ही सर्क्युलर ट्रॅक कंप्लीट करू शकता, अदरवाईज नो. फ्रिक्शन नसेल, समजा ऑइल सांडलं इकडे सगळं, तर तुम्ही सेफली टर्न घेऊ शकत नाही. म्हणजे इथं फ्रिक्शन जो आहे तो तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो. बघा कन्सेप्ट करतोय का, कळतंय? पण अजून एक लास्ट कंडिशन आहे जी नॉर्मल रिॲक्शनची, की तुम्हाला जर आठवत असेल मोदका कुवा कधी तुम्ही बघितला असेल, मोदका कुवा जर सर्कसमध्ये जर बघितला असाल, एक व्हर्टिकल असा मोठा सिलेंडर असतो, त्याच्यामध्ये एक बाईकर असतो, तो बाईक असा फिरवत असतो हॉरिझॉन्टली, असा इथं बाईक फिरवत असतो, ओके. मग इथं जर तुम्ही बघितला, इथं तुम्हाला कोण प्रोव्हाइड करणार आहे, सेंट्रिपिटल फोर्स इथं प्रोव्हाइड करते नॉर्मल रिॲक्शन, नॉर्मल रिॲक्शन. आता ही नॉर्मल रिॲक्शन काय मी नेक्स्ट लेक्चरला एक्सप्लेन करेन. फक्त मला कन्सेप्ट सांगायचा काय होता, तुम्हाला कंडिशन ओळखता आल्या पाहिजे की सेंट्रिपिटल फोर्स रोटेशन मध्ये रिव्हॉल्यूशन जर असेल तर सेंट्रिपिटल फोर्स असणार आहे. आता सेंट्रिपिटल फोर्स कोण देणार तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. इथं ग्रॅव्हिटेशन फोर्स देईल, इथं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स देईल, इथं टेन्शन इन स्ट्रिंग असेल, इथं फ्रिक्शन असेल, इथं नॉर्मल रिॲक्शन असेल. सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करणारा फॅक्टर प्रत्येक वेळी चेंज होतो, अकॉर्डिंगली आपण तसा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. इझी आहे, फक्त हे लक्षात ठेवा. एकदा लक्षात ठेवलं तर सगळ्या कंडिशन कव्हर केल्यात. फिजिक्सच्या आपल्या टोटल बुकमध्ये इतक्याच 4-5 कंडिशन आहेत, त्याच्यापेक्षा वेगळ्या कुठलीही कंडिशन येणार नाही, ओके.
तर थांबूया, नेक्स्ट लेक्चर आपण बघूया. बाकीचा पुढचा पार्ट असेल ऍप्लिकेशन्स चालू होतील आणि इथून मेन डेरिव्हेशन चालू होतील चॅप्टरचे. ओके.